काय होतं माहिती आहे का, मी एका फॅमिलीला ओळखतो. ज्या फॅमिलीचा यंग मुलगा, लहान म्हणण्यापेक्षा एक साधारण 17-18 वर्षाचा, त्याला मेडिकलला जायचं होतं. त्याला चांगले पर्सेंटेज वगैरे मिळून तो मेडिकलला गेला. आता मेडिकलला मुंबईमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली नाही, हॉस्टेलमध्ये ॲक्च्युली गेला कुठेतरी लांब. आईवडिलांचं त्याचं एकच सांगणं असायचं, स्वामींना स्मर आणि अभ्यास कर. तो खूप स्वामींना स्मरायचा. अगदी त्याच्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये सुद्धा स्वामी असायचे. पण मित्रमंडळ वगैरे आता यंग एज वगैरे त्याच्यामध्ये तो वाहत गेला, अभ्यासाकडे कमी पडला. स्वामींना मात्र स्मरायचा. रोज झोपायच्या आधी एक माळ वगैरे स्वामी समर्थ जपणार. आणि त्याच्या डोक्यात कुठेतरी असं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे वाटेल ते कर असं वाटलं त्याला. एक्झॅक्टली. त्याने अभ्यासच नाही केला वगैरे. आणि नंतर तोच मुलगा मला विचारायला आलेला एकदा, अरे मिलिंद काका असं कसं तू बोलतो स्वामीचे, म्हणजे अरे पण म्हटलं तू जे करशील त्याला महाराज साथ देणार ना. तू जर अभ्यास केलाच नाही आहेस, मित्रांबरोबर राहिलास, तर स्वामी तुझ्या पाठी कशी राहतील. असे कितीतरी उदाहरणं आहेत. खरं सांगायचं तर स्वामींनी थोडासा, मला माहिती आहे तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देतो की नाही, पण स्वामींनी सर्वांना संबोधून जर काय सांगितलं असेल तर देह ठेवत्या वेळेला संस्कृतमधला गीतेतला एक श्लोक आहे, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्याचा अर्थ थोडक्यामध्ये असाच आहे की अनन्य भावेने तुम्ही जेव्हा मला स्मराल तेव्हा संबंध तुमचा योगक्षेम मी सांभाळीन. पण त्यातसुद्धा फरक आहे ना. फोटो समोर बसून तुम्ही जपमाळ ओढत राहिलात म्हणजे महाराजांना स्मरण होतं का. महाराजांना स्मरणं म्हणजे काय, किंवा स्वामी भक्त होणं म्हणजे काय, हे फार महत्त्वाचं आहे. ह्याचं एक डेफिनेशन इथे आपण कधी खूप चुकत असतो. आणि मग दोष सगळं आपण महाराजांना देतो. मी रोज तुमच्या मठात येतो, 108 प्रदक्षिणा घालतो. तुम्हाला तरी माहिती आहे का किती अशी तुमच्याकडे मठात येणाऱ्यापैकी 108 भोवती तुमच्या भोवती फिरतात, त्याच्यात किती वेळ जातो. माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी जात नाही तुमच्याकडे प्रदक्षिणा घालायला, तुमची सेवा करायला जातो. महाराजांना काय पडलं तुमचे 108. महाराज हे मोजत असतात की तुम्ही मठामध्ये येता येता किती लोकांना दुखवतायत. आड आलेल्या कुत्र्याला लात मारल्यात तुम्ही. मग तिथे तू 108 प्रदक्षिणा घाल, नाही तर उपाशी मर पाहिजे माझ्यासमोर. शेवटी तुझी कर्म असतात ती मोजली जाणार ना. मग हे सगळं करत असताना तू तिथे भरपूर काय काय केलं असेल. महाराज वोंट कन्सिडर यू ॲज अ स्वामी भक्त, नो. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. प्रॅक्टिकल होणं फार महत्त्वाचं आहे. मग अशी तुम्ही गप्पा मारताना मला विचारलं की अक्कलकोटला तुम्ही गेलात का, तर मी काही गेलेले नाही अजून अक्कलकोटला. आणि तर मला तुम्ही सांगा की आता अक्कलकोट म्हणजे खरं म्हणजे तीर्थस्थानच समजलं जातं. तशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिथे वटवृक्ष आहे, ती लीलास्थानं आहेत, तर त्याविषयीचे काही अनुभव आहेत का अक्कलकोटचे. माझा अनुभव असा बघ कसं आहे, अनुभव प्रॅक्टिकल पर्सनल असतो. पण काय काय असे अनुभव आहेत ना, जे मला आलेले अनुभव इतरांनी सुद्धा बघितलेत, पाहिलेले आहेत, आणि ते मला अजूनसुद्धा सांगतात. माझा अनुभव तुम्ही जर विचारलं, माझा पर्सनल अनुभव म्हणजे माझा आणि महाराजांचे संबंध मी सगळ्यांना सांगतो तसे संबंध ठेवा. ते म्हणजे आई आणि मुलाचे संबंध. मला आईने लहानपणापासून किती माझे लाड केले, किती प्रेम केलं, हक्काने मी तिच्याकडे काय काय मागितलं, काय काय तिने मला दिलं, तिने मला किती धपाटे दिले वगैरे, हे सगळी आठवणी येते, सुखद आठवणी येते या सगळ्या. आणि त्या तेवढ्याच पर्सनलीसुद्धा आहेत. पण काय काय गोष्टी लोकांनी बघितल्यात. माझा एक पर्सनल अनुभव मी तुमचा अक्कलकोट म्हटलं म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. मी चेन स्मोकर होतो. स्मोकिंग म्हणजे मला दिवसाला मिनिमम 3 पाकिटं म्हणजे 30 सिगरेट्स मी ओढायचो. 30. माझ्यापेक्षा जास्ती याची चेन स्मोकर असतील ना असं नाही, पण मी 30 तरी मिनिमम ओढायचो. आणि काय वय होतं त्यावेळेला. माझं वय असेल साधारण 25च्या आसपास असेल. 25 तेवढ्या. हो 25 येतं. आणि कारण मुळात कसं होतं माहिती आहे का, मी स्टुडंट वेलफेअरमध्ये होतो, त्यामुळे लाईफ जरा रफ होतं सगळंच कॉलेजमध्ये असतानाचं. आणि चेन स्मोकिंग म्हणजे मला स्मोकिंगचं थोडं पण मला इंटरव्हलचा सहन व्हायचं नाही. मध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो का समाधीच्या तिथे आमचे ते अण्णू गुरुजी म्हणून आहेत. तर अण्णू गुरुजींना मी म्हटलं, अरे मी म्हटलं ते आपले अभिषेक करायचे. अण्णू बोलले, काम कर, तुझं सवळं वगैरे घाल
आणि तिथे जाऊन मठाच्या सभामंडपात बस मी येतो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, याचा काय पत्ता नाही. बाहेरच एक टपरी होती आणि तिथे मी नेहमी उभा असायचो सिगरेट ओढत वगैरे. तिथे मी गेलो आणि म्हटलं एवढा वेळ मध्ये जाणार असेल तर तिथे जाऊन आपण सिगरेट एकाची ओढूया आणि मग त्याच्यानंतर मग ताबडतोब अभिषेकाला येऊया. मी गेलो तिथे सिगरेट पेटवली आणि तेवढ्यात अण्णूची तिथे आतमध्ये एंट्री झाली. अण्णूनी मला बघितलं नुसतं. अण्णू आणि मी तसं बघायला गेलं ना तर फार म्हणजे अण्णूची आणि माझी भेट, अण्णू कुठेतरी 14 वर्षाचा, मी 16 वर्षाचा. मग त्यावेळेला ते कसं असतं म्हणजे 16 वर्षाच्या मुलाला 14 वर्षाचा मुलगा लहान वाटतो. तर त्यावेळेलाची भेट आमची आणि तिथपासूनची आमची तेवढीच मैत्री. पण महाराजांच्या ह्या सगळ्या संशोधनात्मक कार्यामध्ये मला जरी माझ्या गुरुदेवाने आणलं तरी त्याचं निमित्त अण्णू झालं. अण्णूने मला आठवतं तेव्हा स्वामी महाराजांनी वापरलेले चर्मपादुका त्यांनी मला हे केले, ह्या बघ. आणि त्या मी बघितल्या होती, त्याच्यावरती मला महाराजांचे पायाचे ठसे विषय दिसले जे होते अलीकडेपर्यंत होते. आणि तिथपासून मला असं वाटलं अरे हे सगळं कालपर्वासारखं आहे सगळं. महाराज कालपर्वापर्यंत अक्कलकोटात होते. आणि मग ती सहज मी सगळी चौकशी सुरू केली आणि त्याच्यात मी कसा घुसलो ते मला माहिती नाही. असो, त्याचं विषांतर होईल. जेव्हा अण्णूने मला बघितलं सिगरेट ओढत असताना तेव्हा अण्णू खूप चिडला माझ्यावरती. अरे नालायक म्हणे, एवढा तुला थांबा सवळ्यावरती सिगरेट ओढतोस, हरामखोर वगैरे शिव्या बी त्यांनी हसरल्या मला. चल म्हणे आज चल आधी आतमध्ये. त्याने मला नेलं. तिथे स्वामी महाराजांनी स्वतः खणून घेतलं एक विहीर आहे ज्याला कुशावर तीर्थ म्हणतात. त्या विहिरीतलं पाणी काढलं बालदीने आणि मी सवळ्यावरती तिथे उभा असताना माझ्या डोक्यावरती ते ओतलं त्याने. आणि आता म्हणजे असंच ओल्या त्यानेच चल. अर्थात किती जरी मैत्री वगैरे असली तरी तेव्हा तिथे ते गुरुजी होते माझे, अभिषेक करणार होते. मग तिथे आम्ही गेलो वगैरे, सगळं अभिषेक वगैरे खूप छान अभिषेक झाला आमचा. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर अशी समाधी, एका बाजूला मी उभा, एका बाजूला तो उभा. मला अण्णू गुरुजीने हात दे, मी हात दिला. हे बघ हे खाली समाधी आहे म्हणे, आत्ता बोल आजपासून सिगरेट सोडली. अरे म्हटलं आज नको, उद्या. मी आपलं कसं असतं माहिती आहे, आपल्या एक स्वतःचं सुद्धा युग असतो ना, हा कोण मला सांगणार सोड म्हणून. पण शेवटी स्वामींचं एक स्थान आहे, तिथे आपल्याला एकदम पटकन असं कोणाला नाही वगैरे किंवा वाद नाही घालता येणार. म्हटलं उद्या ठीक आहे, उद्यापासून पूर्ण सिगरेट सोडायची. म्हटलं ठीक आहे. तर मला भान नाही, मी स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये महाराजांची समाधी आहे, वरती माझा हात आहे, मी बोलतो आहे. मला काहीच माहिती नाही. माझ्याबरोबर माझे काही मित्र पण होते तेव्हा तिथे त्याच्या अक्कलकोटच्या टूरमध्ये, की आमची गँग होती. त्याच्यापैकी एक विजय निगुडकरांनी आत्ता मला परवाच्या दिवशीच मला त्याने आठवण करून दिली, कारण तो अजून ओढतो सिगरेट्स. त्या दिवशी आम्ही काय, आणि पूर्वीचं अक्कलकोट वेगळं होतं. पूर्वीच्या अक्कलकोटमध्ये आम्ही रात्री तिथे संबंध अक्कलकोट स्टानावरती वटवृक्षाच्याकडे आम्ही सगळी साफसफाई स्वतः करायचो, संबंध एक सेवा म्हणून. तर तिथे आम्ही होतो वगैरे, रात्रीचे जवळ 11 11:30 वाजले. आम्ही सगळं तिथे सेवा केली. 12-1:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. 4 वाजता एक चहावाला बाहेर येतो. 4 वाजता पहाटेला चहावाल्याकडे आपण चहा पिऊ. पण चहाच्या आधी चहाच्या नंतर ताबडतोब सिगरेट ओढायची सवय. मी म्हटलं आपण सिगरेटसुद्धा एक ओढूया चहात. आणि मी सगळ्या मुंबईवरून सिगरेट घेऊन जायचो तिथे, कारण माझं सिगरेटमध्ये नुसतं विल्स नाही, तर विल्समधली सुद्धा बँगलोरची एक असायचं, बँगलोर सारणपूर काय असायचं. तर ते मी माझी सिगरेट घेऊन तिथे गेलो, चहा वगैरे घेतला मस्तपैकी. आणि पहिला पफ जो मारला तो मला तसा ठसका मला ह्या अगोदर कधीच नाही आला. म्हणजे माझं काळीजच आता तोंडात येते की काय, आणि मी जगतोय का आता काय, असा माझा एकच मला काय हेच होईना. सिगरेट मी फेकली, पाण्याचा ग्लास होतं साईडला ठेवलं, डोळे बेल लाल झाले. चहाला पण घाबरला, काय झालं काय नाही. म्हटलं ठीक आहे, मी आवाज वगैरेसुद्धा येईना. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी पुन्हा 1 कप चहा घेतला आणि म्हटलं आपण सिगरेट तर जरा लांब जाऊन ओढूया. तिथे पण तीच परिस्थिती. आणि तिथे मला आठवलं तेव्हा की काल मला अण्णूंनी शब्द दिलाय, आपण शब्द दिलेला आहे. आणि तिथपासून माझी सिगरेट सुटली. आज माझं वय 62 आहे, 63 वय आहे माझं. वयाच्या मला वाटतं काय ते 25-26व्यावर 28 वय असेल माझं. कारण त्याच्या आधी मी जवळजवळ 12-13 वर्ष मी सिगरेट ओढत होतो कंटिन्यूस.
12-13 वर्ष सिगरेट ओढणारं एकदम अचानक जी सिगरेट सुटली ते सुद्धा पूर्णतः श्रेय मी स्वामी महाराजांनाच देतो. आणि सिगरेट सुटणं म्हणणं काय, तर सिगरेट एखादा माणूस समोर ओढत असेल तर त्याचा वास मला होईना त्याच्यानंतर. खूप प्रचंड मोठा पूर्णतः म्हणजे हा जर अनुभव, आणि हा अनुभव मी का सांगतोय इतका उघडपणे, कारण हा सगळा माझा सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.